नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि आता सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली। जवळपास 45 मिनिटे यांच्यात चर्चा झाली। या बैठकीविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। काल फडणवीस आणि राऊतांची भेट झाल्यानंतर आज झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे। माजी आणि फडणवीस यांची भेट ही गुप्त नव्हती असं संजय राऊत यांनी पुन्हा एकदा म्हटले। ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते। तर विरोधकांची भेट घेतली यामध्ये चुकीचं काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। दुसरीकडे एनडीए मधून अकाली दल बाहेर पडणं हे दुःखदायक असल्याचं राऊत यांनी म्हटले। एनडीएचे दोन महत्त्वाचे खांब एनडीए पासून तुटल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत झालेल्या बैठकीवर अखेर भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केलाय। सामनातल्या मुलाखतीसाठी राऊत यांची भेट झाली होती याचा राजकीय अर्थ काढला गेला असं फडणवीस यांचं म्हणणं आहे। शिवसेनेसोबत कोणतीही चर्चा सुरू नाही, त्यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याची कोणतीही चर्चाच नाही। जे सरकारचं काम सुरू आहे त्यावर जनतेमध्ये आक्रोश आहे, त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल असंही फडणवीस यांनी म्हटलंय। संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला फारसं महत्त्व देऊ नका अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे। मागच्या सरकारमध्ये 5 वर्ष कशी वागणूक भाजपनं दिली हे शिवसेनेला माहिती आहे अशी आठवणच थोरात यांनी सेनेला करून दिली। काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी या भेटीवरून शिवसेनेवर निशाणा साधलाय। ही भेट म्हणजे शिवसेनेचा राजकीय व्याभिचार असल्याचं संजय निरुपम यांचं म्हणणं आहे। एवढंच नाही तर शिवसेना ही काँग्रेसची फसवणूक करते असा गंभीर आरोपही निरुपम यांनी केला। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय नसून राज्य सरकार पाडण्यासाठी भाजप सध्या तरी काहीच करत नाही, पण हे 3 पक्षांचं सरकार एकमेकांच्याच पायात पाय अडकून पडल्यास भाजपला दोष देऊ नका अशी टीका भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली। खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सामनाच्या मुलाखतीसाठी होती। दरम्यान या दोघांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे, त्यामुळे वेगळा अर्थ काढण्याची गरजच नाही असं कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले। विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या पुन्हा एकदा बिहारच्या दौऱ्यावर जाणार आहेत। हा दौरा एका आठवड्यासाठी असणार आहे। फडणवीस यांचा विधानसभा निवडणुकीसाठीचा हा दुसरा बिहार दौरा आहे, तर निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतरचा हा पहिलाच दौरा आहे। विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबरपासून नागपुरात होणार असल्याची घोषणा करण्यात आली। कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता हे अधिवेशनच रद्द करावं अशी मागणी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केली। त्यासोबतच आता रिपाई, मनसे आणि इतरही पक्षांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हिवाळी अधिवेशन रद्द करावं अशी मागणी केली आहे। पुण्यामध्ये विविध पक्षांच्या कार्यालयांसमोर मराठा संघटनांनी आक्रोश आंदोलन केलं। मराठा आरक्षण, सारथी संस्था तसंच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळेला राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष तसंच स्थानिक खासदार, आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते। यावेळेला सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून हे आंदोलन केलं गेलं। राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत। मंचर इथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। यावेळेला कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निवेदनही स्वीकारलं। धनगर समाज ऐक्य परिषदेच्या माध्यमातून एसटी आरक्षण मिळवण्यासाठी इंदापूर तालुक्यात भिगवण इथे सकल धनगर समाजाची राज्यव्यापी बैठक पार पडली। पुढच्या 8 दिवसांमध्ये राज्यात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। मुक्ताईनगरच्या खासदार रक्षा खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्या घरासमोर मराठा समाजानं आंदोलन केलं। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा समाज बांधव एकवटलेत। यावेळेला आमदार चंद्रकांत पाटील यांना निवेदन देण्यात आलं। पाटील यांनी मी मराठा समाजाबरोबर आंदोलनात सहभागी आहे असं म्हटलं। कृषी विधेयक शेतकरी विरोधात असून काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या सोबत असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती मजबूत करण्याचा विचार करत आहोत असंही बाळासाहेब थोरात म्हणाले। काँग्रेसचे नेते सोमवारी 4 वाजता राज्यपालांना कृषी कायद्याच्या संदर्भात भेटणार आहेत। यापूर्वी मंत्रालयाच्या शेजारी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाईल। तसंच 1 ऑक्टोबरला काँग्रेस राज्यभरात आंदोलन करणार असल्याचं यावेळेला सांगण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांचं अभिनंदन केलंय। कृषी विधेयकाच्या विरोधात हरसिमरत कौर बादल यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। बादल यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतल्याचं शरद पवार यांनी म्हटले आणि त्यांचे आभार मानले।
बेस्टच्या उपक्रमानं लॉकडाऊनचा आधार घेत राज्याच्या काही मंत्र्यांच्या बंगल्यांवर गेल्या काही महिन्यांमध्ये विजेचं बिलच पाठवलेलं नसल्याचा प्रकार उघड झालाय. यामुळे मंत्र्यांच्या बंगल्यांना वीज बिल दिलासा देण्यात आला आहे का असा सवाल उपस्थित होतोय. बेस्टच्या विद्युत उपक्रमाकडून दर महिन्याला वीज ग्राहकांना विजेची बिलं पाठवली जातात, पण लॉकडाऊनच्या काळात मंत्र्यांना ही बिलं का पाठवली गेली नाहीत असा प्रश्न उपस्थित होतोय. पुणे जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरचा विनयभंग करण्यात आला आहे. जम्बो हॉस्पिटलमध्ये 2 डॉक्टरांनी विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्थानकात दोन्ही डॉक्टरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. योगेश भद्रा आणि अजय बागलकोट अशी गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरांची नावं आहेत. पुण्यातल्या तळजाई टेकडीवर पुणेकरांनी एकच गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. रविवार असल्यानं तब्बल 1,500 नागरिक तळजाई टेकडीवर फिरण्यासाठी आले होते. यामुळे तळजाईच्या रस्त्यावर ट्रॅफिक जामही झाला. गर्दी वाढल्यानं पोलिसांना कारवाई करावी लागली. दुसरीकडे पुण्यात दररोज कोरोनाचे 1,500 ते 2,000 रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अशी गर्दी केल्यानं कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येते. सांगलीच्या कारागृहात असणारे 2 कोरोनाबाधित कैदी क्वारंटाईन सेंटरमधून फरार झालेत. राजू कोळी आणि रोहित जगदाळे असं पळून गेलेल्या या कोरोनाबाधित कैद्यांचं नाव आहे. त्यांच्या शोधासाठी सांगली पोलिसांच्याकडून जिल्ह्याभरात नाकेबंदी करण्यात आली. रत्नागिरीमधील लवेल इथल्या कोविड सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. या कोविड सेंटरमध्ये शेकडो कोरोनाग्रस्त उपचार घेत असतात. मात्र इमारतीच्या बाजूला कोरोनाग्रस्तांसाठीचं जेवण जे उरलं होतं ते प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून उघड्यावर फेकून देण्यात आलं होतं. हे अन्न कुजल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली. गोंदियामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी रुग्णालयात जाऊन उपचार न घेतल्यास त्यांना 10,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. 70 जणांना याबद्दल नोटिसा बजावण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी 16 जणांची एक टीम तयार केली. 70 पॉझिटिव्ह रुग्ण शहरात आहेत. त्यांची घरी जाऊन समजूत काढण्यात आली. तसंच त्यांच्या घरावरही नोटीस बजावण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतोय. रुग्णांच्या उपचारासाठी कशा पद्धतीनं नियोजन केलं जातं याची पाहणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली. त्यांनी कोविड सेंटरलाही भेट दिली. नवी मुंबईमध्ये एपीएमसीतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धडक मोहीम सुरू करण्यात येत आहे. मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी भरारी पथक नेमलं असून 5 बाजारपेठांमध्येही भरारी पथक कारवाई करतील. मास्क आणि फिजिकल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यास कारवाई होईल. मास्कचा वापर करा असं वारंवार सरकारच्या वतीनं सांगितलं जात असलं तरी काही मुंबईकर अद्यापही सुधारण्याचं नाव घेत नाहीयेत. रविवारी मॉर्निंग वॉकसाठी अनेक जण आले होते. त्यातले अनेक जण मास्क न घालताच इथे फिरत होते. पश्चिम रेल्वेनं मुंबई आणि उपनगरांमध्ये प्रवास करणाऱ्या आणि मुंबई तसंच उपनगरांमधील प्रवाशांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईमध्ये सध्या फक्त अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीच विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. चर्चगेट ते विरार या मार्गावर महिला विशेष लोकल सुरू करण्यात येणार आहे. 28 सप्टेंबरपासून या फेऱ्या सुरू होतील. विरार ते चर्चगेटसाठी सकाळी 7:35ला लोकल रवाना होईल आणि संध्याकाळी 6:10 चर्चगेट ते विरार लोकल धावेल. कोरोना संसर्गाचा 60 वर्षावरील व्यक्तींना धोका असल्याचं सांगितलं जात असलं तरी मुंबईमध्ये एकूण मृतांमध्ये 50 ते 59 वयोगटातील जवळपास 23% रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. सर्वाधिक मृत्यूचं प्रमाण 60 ते 69 वयोगटातलं आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 88,600 नवीन रुग्ण सापडले आहेत. 1,124 जणांचा मृत्यू झाला. देशात कोरोना रुग्णांची संख्या 59,92,533 झाली. भारतामध्ये कालपर्यंत म्हणजे 26 सप्टेंबरपर्यंत 7,12,57,836 नमुन्यांची चाचणी करण्यात आली. ज्यापैकी 9,87,861 नमुन्यांची चाचणी काल झाली. ICMR ही माहिती देण्यात आली. मुंबई पालिकेच्या विविध विभागांमधील सुमारे 5,000 कर्मचारी आतापर्यंत कोरोनाबाधित झाले असून यापैकी 200 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. यामध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. मोनिका मोरेला आपले हात परत मिळालेत. एका अवयवदात्यानं तिचे हात दान केल्यानं मोनिकाला आता पुन्हा पुनर्जन्मच मिळाला आहे. परळमधल्या ग्लोबल रुग्णालयात एका अवयवदात्यानं आपले हात दान केले. 4 आठवड्यांपूर्वी मोनिकावर शस्त्रक्रिया करून हे हात तिला बसवण्यात आले. जानेवारी 2014 कॉलेजमधून कुर्ल्याला आपल्या घरी जात असताना मोनिका लोकलमधनं पडली आणि तिचे दोन्ही हात तुटले होते. पुणे जिल्ह्यातील चांडोली खुर्द गावामध्ये मागच्या 6 महिन्यामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र याच गावात शेतकरी कुटुंबातील 3 सख्ख्या भावांचा एकाच आठवड्यात कोरोनानं मृत्यू झाला. या 3घांचा एकत्रित दशक्रियाविधी करण्यात आला. यावेळेला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी हळहळ व्यक्त केली.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीमध्ये 30 वर्षांहून जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या। यानुसार सर्व इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झालं असून 284 इमारती धोकादायक तर 187 इमारती अति धोकादायक आहेत असा दावा अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी केला आहे। कल्याण पूर्वेतील आशिळेपाडा इथं राहणारे अनेक विद्यार्थी साधन सुविधा नसल्यानं ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत। ही मुलं शिक्षणाच्या प्रवाहात राहावीत म्हणून या परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते सुनील आहिरे यांनी पुढाकार घेत गेल्या 2 महिन्यांपासून ते या परिसरातल्या मुलांना मोफत शिक्षण देत आहेत। या ऑफलाईन शाळेमध्ये इयत्ता 1ली पासून 8वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रामध्ये खास करून स्टेशन परिसरात कचरा आणि घाण होऊ नये यासाठी पालिकेकडून मार्शल्स नेमले गेले, परंतु या स्वच्छता मार्शलकडून कोरोनाच्या नावानं लूट होत असल्याचा आरोप होऊ लागला आहे। मनसे कार्यकर्त्यांनी सकाळी स्टेशन परिसरात जाऊन या मार्शलना रंगेहात पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं। या प्रकरणी 3 जणांच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून तक्रारीनुसार पोलिसांनी एका व्यक्तीला अटक करून इतर 2 साथीदारांचा शोध सुरू केला आहे। सांगलीमध्ये एकट्याच राहणाऱ्या एका आजीबाईंचा त्यांच्या घरीच मृत्यू झाला। आजीबाईंना खरं तर 4 मुलं, सुना आणि नातवंड आहेत, मात्र आजीबाईंच्या नशिबी एकट्या राहण्याची वेळ आली। सोबत कोणीही नसल्यानं इन्साफ फाउंडेशनच्या वतीनं आजीबाईंवर अंत्यसंस्कार करण्यात आले। मात्र यावेळेला आजीबाईंचा एक नातू त्याला अचानक आठवण झाली आणि त्यानं तिथे येत आजीबाईंच्याकडे असलेलं सोन्याचं काय झालं अशी विचारणा सुरू केली। नागपुरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी दीक्षाभूमीवर होणाऱ्या 57व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीनं घेतला। यंदा नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आपापल्या घरीच राहून अभिवादन करावं असं आवाहन समितीच्या वतीनं करण्यात आलं। अनैतिक संबंधातून 24 वर्षीय महिलेचा डोक्यामध्ये दगड घालून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। देहू रोड पोलीस स्थानकात या प्रकरणी नोंद झाली आहे। पोलिसांनी 2 जणांना ताब्यात घेतले तर एकाचा शोध सुरू आहे। वाशिममध्ये सोयाबीन सोंगणीसाठी महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रक उलटला। या अपघातामध्ये एक महिला मजूर ठार झाली, शांताबाई असं त्यांचं नाव आहे। या अपघातामध्ये 16 जण जखमी झाले, त्यापैकी 3घांची प्रकृती गंभीर आहे। चिखलमय रस्त्यामुळे गरोदर महिलेला प्रसूतीसाठी चक्क बाजेवर ठेवून खडतर प्रवास करत ॲम्ब्युलन्सपर्यंत पोहोचण्याची नामुष्की भोकरदन तालुक्यातल्या खडकीतल्या ग्रामस्थांवर ओढवली। खडकी ते हसनाबाद हा खड्डेमय रस्ता पूर्णपणे उखडला आहे। पावसाच्या पाण्यामुळे त्याची अवस्था अधिक बिकट झाली, यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान या रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी करण्यात येते। अमरावतीमध्ये धामणगाव इथे चंद्रभागा नदीमध्ये कुटुंबियांच्या सोबत काही विधी करण्यासाठी गेलेल्या 4 जणांचा बुडून मृत्यू झाला। आंघोळ आणि पूजेसाठी हे कुटुंब गेलं होतं। यात 3 चिमुरड्यांचा एका महिलेचा मृत्यू झालाय तर 2 महिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना यवतमाळ इथल्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पिंपरी चिंचवड शहरामध्ये गांजा तस्करीचे प्रकार पुन्हा एकदा वाढले आहेत। पुण्याजवळच्या मोठा IT पार्क म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरात एका तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकानं अटक केली। त्याच्याकडून 25 किलो गांजा जप्त केला। साताऱ्यामध्ये एका प्रतिष्ठित डॉक्टरला प्रेमाच्या जाळ्यात ओढत 60 लाख रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी 2 महिलांसह एका अल्पवयीन मुलीला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली असून कोर्टानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली। कृषी मंत्री दादा भुसे यांच्या गाड्यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेडमध्ये शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं, जोरदार घोषणाबाजी केली। कृषी मंत्री या गाडीतून खालती उतरले आणि त्यांनी निवेदन स्वीकारलं। ओला दुष्काळ जाहीर करावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती। पीक विमा मंजूर केला जावा यासाठी शेतकऱ्यांकडून आग्रह धरण्यात आला। नांदेडमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी कृषी मंत्री दादा भुसे यांनी केली। कासरखेडा आणि पासदगाव या परिसरातल्या काही शेतांना कृषी मंत्र्यांनी भेटी दिल्या। यावेळेला त्यांनी अतिवृष्टी आणि पुरामुळे जे नुकसान झालं होतं त्याचे तातडीनं पंचनामे करावेत आणि जमिनीचे सुद्धा पंचनामे करावेत असा आदेश दिला। अतिरिक्त पावसामुळे मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक भागात पिकं उद्ध्वस्त झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। नदीकाठच्या गावालगत सुद्धा अशीच परिस्थिती आहे। पिकांसह जमीन सुद्धा खरडली गेली आहे। या जमिनीची सुद्धा पाहणी करा आणि पंचनामा करा असा आदेश कृषी मंत्री दादा भुसे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिला आहे। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। आणि आता वळूयात अन्य काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। यवतमाळमध्ये संततधार पावसामुळे सोयाबीनच्या पिकाचं मोठं नुकसान झालं। पालकमंत्री संजय राठोड बांधावर जाऊन त्यांनी पिकाची पाहणी केली। यावेळेला त्यांनी नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेतला आणि पंचनाम्याचे आदेश दिले।
यवतमाळ जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे सोयाबीनचं पीक पूर्ण उद्ध्वस्त झालं. जिल्ह्यामध्ये जवळपास 2,90,000 हेक्टरवर सोयाबीनच्या पिकाची लागवड होते, मात्र अनेक भागात पीक जमीनदोस्त झालंय. अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली जाते, मात्र यंदा मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेलं सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त होत चाललंय. यामुळे शेतकऱ्यांनी लागवडीसाठी केलेला खर्च देखील निघणार नाही अशी शेतकऱ्यांना खात्री वाटते. नुकसानग्रस्त भागाचे तातडीनं पंचनामे करण्याची मागणी त्यांनी केली. पालकमंत्र्यांनी तसे आदेश दिले. परभणी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस होतो आहे. तसंच जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यात आलं. यामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आलाय. नदीवरील रहदारीचा पूल हा पाण्याखाली गेला. यामुळे मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस होतो. या अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात काही भागात पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे तब्बल 1.5 लाख हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालंय. सोयाबीन, कापूस, मूग, उडीद या पिकांचं सर्वाधिक नुकसान झालंय. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सध्या पंचनामे सुरू आहेत. अतिवृष्टी आणि पुरामुळे नांदेड जिल्ह्यात शेतीचं नुकसान झालंय. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पंचनामे सुरू झालेत, पण अजूनही अनेक बाधित क्षेत्रात सरकारी यंत्रणा पोहोचलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार नांदेड जिल्ह्यात तब्बल 1.5 लाख हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालंय. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरासह अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि मुसळधार पाऊस झाला. मालेगाव परिसरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. रिसोड तालुक्यामध्ये अतिमुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी शिरलं. नदी नाल्यांना पूर आलाय. वाशिम जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं मोठा धुमाकूळ घातला आणि खरीपाच्या प्रामुख्यानं सोयाबीन आणि कपाशी या पिकांचं मोठं नुकसान केलं. बीडच्या गेवराई आणि माजलगाव तालुक्यात काही भाग जलमय झालाय. औरंगाबादच्या जायकवाडी धरणातून 75,000 क्युसेक्स वेगानं गोदावरी नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. यामुळे नदीला पूर आलाय. नदीकाठचे शनी मंदिर, पंचाळेश्वर मंदिर हे पाण्याखाली गेलंय, तर नदीकाठच्या काही भागात पाणी शिरलंय. गेवराई तालुक्यामध्ये सुरळेगाव शिवारात 100 हेक्टरवरची पिकं पाण्याखाली गेलेत. याची तातडीनं माहिती घ्यावी, पंचनामे करावेत अशी शेतकऱ्यांची मागणी. गोदावरी नदीमध्ये पाण्याची आवक अचानक वाढल्यानं पुन्हा एकदा नांदेड जिल्ह्याच्या काही भागाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. वरच्या धरणातून पाणी सोडण्यात आल्यानं विष्णुपुरी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाला. धरणाचे 10 दरवाजे उघडण्यात आले. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील महापुराला 1 महिना पूर्ण झाला. पूरग्रस्त लोकांच्या समस्या अजूनही जशाच्या तशाच आहेत. जिल्हा प्रशासन ढिम्म आहे. 200 नागरिक बेघर आहेत. अनेक घरांची पडझड झाली आहे, मात्र शासनाकडून अद्याप त्यांना कोणतीही मदत मिळालेली नाही. राज्यातल्या रस्त्यांची दुरावस्था न्यूज 18 लोकमत सातत्यानं दाखवत आहे, पण सामान्यांच्या सोबतच जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा खराब रस्त्यांचा आता त्रास सहन करावा लागतोय. परभणी जिल्ह्यामध्ये आलेल्या मुसळधार पावसानं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. याची पाहणी करण्यासाठी परभणीचे जिल्हाधिकारी आणि आमदार पालम तालुक्याकडे निघाले, मात्र रस्ते चांगले नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांना थेट बैलगाडीचा आधार घ्यावा लागला. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या 4 चाकी वाहनाला मागून दुचाकीस्वारानं जोरदार धडक दिली. पाचोरा तालुक्यातल्या लोहारी बरखेडे या रस्त्यावर ही घटना घडली. यावेळेला जखमीला मदत करण्यासाठी कोणी पुढे येत नसल्यानं स्वतः गिरीश महाजन यांनी मदत केली. महाजन यांनी तात्काळ जखमी व्यक्तीला वाहनात घालून पाचोरा इथल्या विघ्नहर्ता रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी एनसीबीनं अभिनेत्री दीपिका पडुकोन, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि करिश्मा प्रकाश तसंच रकुल प्रीत सिंह, जया शहा यांचे मोबाईल जप्त केल्याची माहिती मिळते. अनुराग कश्यपला अटक करण्याची मागणी पायल घोष हिनं केली आहे. अटक न झाल्यास उपोषण करणार असल्याचा इशाराही पायलनं दिला आहे. पायलचे अनुरागवर अत्याचार केल्याचा आरोप ठेवला आहे. या प्रकरणी अटकेची मागणी पायलनं केली आहे. तिनं पोलिसांचीही भेट घेतली. बँक क्षेत्रामध्ये होणारी फसवणूक टाळण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 1 जानेवारी 2021 पासून नवी नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच नवं तंत्रज्ञानही आणलं जातं. या सिस्टीमचं नाव पॉझिटिव्ह पे सिस्टीम असं ठेवण्यात आलं. यामध्ये 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त पैशांचा व्यवहार चेकच्या माध्यमातून करायचा असल्यास 2 वेळेला कन्फर्मेशन द्यावं लागेल. गाडी चालवताना कोणी फोनवर बोलताना आढळलं तर त्या व्यक्तीला 1 ते 5,000 रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागेल. असं असून देखील रस्ते आणि वाहनातून महामार्ग मंत्रालयात अनेकदा तक्रारी येत असतात. आता मंत्रालयाकडून सुधारित नियमावली येत्या 1 ऑक्टोबरपासून लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा न्यूज 18 लोकमतवर सुरूच आहे.